एक महत्त्वाची अपडेट, भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांची उमेदवारी वैध ठरवण्याचे हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत। भाजप उमेदवार निलेश भोजने यांना निवडणूक लढवता येणार आहे। नवी मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 17 मधून ही निवडणूक त्यांना लढवता येईल। उमेदवारी रद्द केली आणि त्यानंतर भोजने यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली होती। निवडणूक आयोगाने निलेश भोजने यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारून त्यांना उमेदवार म्हणून घोषित करावं अशा सूचना दिल्या। या संदर्भात आणखी जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी शिल्पा यांच्याकडून। शिल्पा, काय म्हणणं आहे, काय आदेश दिलेले आहेत हायकोर्टाने? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर नवी मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 17 मधून निवडणूक लढवण्यासाठी निलेश भोजने यांची जी उमेदवारी होती ती रद्द केली होती आणि त्यानंतर त्यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली होती। भाजपाचे उमेदवार होते ते निलेश भोजने यांची उमेदवारी वैध ठरवण्याचे हायकोर्टाने थेट आदेश दिलेले आहेत। नवी मुंबईच्या वॉर्ड नंबर 17 मधून त्यांना ही निवडणूक आता लढवता येणार आहे। हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश जे आहेत चंद्रशेखर यांनी निलेश भोजने यांच्या बाजूने हा निकाल दिलेला आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर निवडणूक आयोगाने निलेश भोजने यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो स्वीकारून त्यांना उमेदवार म्हणून देखील घोषित कराव्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। त्यामुळे एकीकडे जर आपण पाहिलं तर निलेश भोजने यांची उमेदवारी रद्द केल्यानंतर आता थेट हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर निलेश भोजने यांना निवडणूक लढवता येणार आहे। त्यामुळे आता सर्वांचंच याकडे लक्ष लागलेलं पाहायला मिळते। श्रद्धा, धन्यवाद शिल्पा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। भाजपच्या उमेदवार निलेश भोजने यांना निवडणूक आता लढवता येणार आहे। महत्त्वाची अपडेट पाहतोय, त्यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती।